संतोष दादा आणि विशाल दादा सर नमस्कार। सर्वप्रथम जेव्हा विशाल दादा सुंदर आपल्या मुंबईला आला आणि मुंबई लेवलून मला वाटतं हॅट्रिक केली, बिनजोडचे 3 गुलाल घेतले त्यांनी, तेव्हा आम्हाला नेहमी कमी भासत होती संतोष तोडकर समाज कार्यात विलीन असतात आणि त्यांना वेळ नाही भेटत, पण एक बैलगाडा क्षेत्र जपत असताना आम्ही नेहमी विचारतो विशाल दादांना की दादा आम्हाला कधी बघायला भेटेल, कारण दादा मी तुम्हाला प्रथम पाहतोय, याच्या आधी आपली कधी भेट झाली नाही, पहिल्यांदाच आम्ही तुम्हाला या मैदानात बघितलं सुंदरची खरेदी करताना, कारण अख्खा महाराष्ट्राचा काळीज जो तुम्ही खरेदी केला काय पाहिलं असं? नाही, त्याचा वेग सुंदरचा वेगच खूप फास्ट आहे। हां, आणि आज कसं काय आम्हाला वाटलं नव्हतं आज योग कसा काय आला या इथे येण्याचा? ते विदर्भावरून पिस्टनचे मालक वगैरे आले होते, त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं। दादा सुंदर जेव्हा आला आणि मुंबईमध्ये येताच बिनजोडचे 3 गुलाल घेतल्यानंतरचा आनंद कसा होता? कारण तो आनंद तुम्ही तिकडे भिवंडीला असताना इथे ठाण्याला असताना खूप छान पळाला, छान पळाला। आता आपण पाहता की महाराष्ट्राची जी लाडकी जोडी आहे सर्जा आणि आपला सुंदर, आताच तुम्ही म्हटलं बाईटमध्ये की ही जोडी सुद्धा एकत्र पळताना दिसेल, इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल। हां, आणि ती इच्छा पूर्ण करत असताना तुम्ही असणार का त्या मैदानात? हो, त्या मसना मी मैदानाला असणार। दादा मैदानात पहिल्यांदा आले का तुम्ही, याच्या आधी आले होते? याच्या आधी पण आलो होतो। कुठला मैदान पाहिला होता तुम्ही तेव्हा? खिडकालीचा मैदान। तेव्हा कोणाचा नंदी होता का एक प्रेक्षक म्हणून पाहण्यासाठी आलो होतो? आपला आमचा स्वतःचा नंदी होता। अच्छा, कुठला होता तो नंदी? नंद्याकरून। आता दादा तुम्ही पाहता की तुम्ही आपल्या नावासाठी आणि खेळासाठी एक टॉपच्या खरेदी करता, जशी सुंदरची खरेदी केली, त्याचबरोबर आज आम्हाला पहिल्यांदा मल्हार सुद्धा पाहायला भेटला। आणि चर्चा आहे की मल्हारची विक्रमी खरेदी आहे आणि आज त्याने येताच पहिला गुलाल घेतला, काय म्हणाल? नाही, मल्हार आज खूप चांगला पळाला आणि आज सुंदरची पण शर्यतीसाठीच आले होते, पण होती त्यांची, पण ती काही कारणास्तव कॅन्सल झाली। अच्छा, ना आज आपला घरचाच गाडी पळाली, कशी पळाली ती पळताना बघितली का? खूप छान पळाली। दादा तुम्ही काय म्हणजे समाज कार्यामध्ये एवढं विलीन असतात, तुम्हाला वेळ नाही भेटत, कसा तिथला प्रतिसाद आहे गावचा? हा, लोकांनी चांगल्या मताधिक्याने मला निवडून दिले, 19,727 मतांनी लोकांनी मला निवडून दिले। कसा आनंद वाटतो जेव्हा पब्लिक आपल्या कामाला आपण जे काम करतो त्याचा उत्तर हे निवडून आल्यानंतर देतात, तेव्हा कसा आनंद वाटतो? खूप छान आनंद आहे। मग तुमचा आता काय, तुमची कामगिरी तर आता वाढली, कारण का लोकांचं मन जिंकलंय तुम्ही, आता लोकांची सेवा करायची आता फक्त, बाकी काय नाही। दादा हे सेवा करत असताना कधी तुम्हाला वेळ प्रत्येक मैदानात तर नाही भेटणार, पण जेव्हा जेव्हा चांगले मैदान असेल त्या मैदान आम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच येणार। दादा तुम्ही विशाल दादा म्हणजे नियोजनाचा खरं बादशाह, कारण का त्यांनी जे नियोजन केले कधी खाली नाही गेलं, गुलाला घेतच राहिले, आपण पाहिलेत। त्याच्या नियोजनाबद्दल काय बोला तुम्ही विशाल दादांच्या? नाही, खूप चांगले नियोजन करतात ते, त्या शिवाबाई असतील, विशाल भाऊ असतील, विशाल डीजे ब्रो असतील, चांगले नियोजन करतात। दादा काय बोलाल संतोष दादांबद्दल, काय बोला? त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासापोटी तुम्ही ज्या ज्या पैऱ्यामध्ये बैल पळवता त्यांना विश्वास असतो की आपला बैल नक्कीच जिंकून येईल। पहिले शेठचं धन्यवाद मानतो, का शेठने जो विश्वास राखलेला तो विश्वास आम्ही जपायचं काम करतो। शिवादादा, आम्ही विशाल दादा मात्र शेठने जो आमचा विश्वास दिला आणि जो नियोजन करण्याची संधी दिली त्याबद्दल शेठचा धन्यवाद आहे। आज मल्हार आणि पिस्टन होता का पहिला? हां, मल्हार आणि पिस्टन पळाली पहिली। बघितली का गाडी कशी आज मल्हारनी? चांगली पळाली गाडी, मस्त गाडी झाली। आज सुंदरचं नियोजन झालं असतं तर चांगली आपल्याला प्रेक्षकांना शर्यत पाहायला भेटली असती। सुंदरचं नियोजन म्हणजे आज 3 बैल होते, आमचा 2 शर्यती करण्याचा विचार होता आणि त्या पद्धतीने नियोजन ठरलं होतं। आम्ही पायरा बिरा कोणता केला नव्हता। शेठ बोलले होते की पहिली मल्हारची शर्यत झाल्यानंतर मल्हार आणि सुंदर दुसरीला पालवायचं म्हणून घरची गाडी। नक्कीच आता दादा बोलले की सुंदर आणि सर्जा एकत्र पळताना दिसेल, कसा काय म्हणजे ते नियोजन कसं काय ठरलं? अभिजित भाईंशी काय बोलणं झालं होतं का दादा तुमचं? नाही, सर्जा आणि सुंदर लवकरच नियोजनात पळताना दिसेल। म्हणजे अजून बोलणं झालं नाही तुमचं? नाही झालं। अच्छा, नक्कीच। पण जेव्हा प्रेक्षकांना ह्या व्हिडिओ मार्फत समजेल तेव्हा खूप खूप आभार मानतील, कारण की प्रेक्षकांना ही जोडी पळताना बघायची। महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ती जोडी लवकरच एका जोड्यात पळताना दिसेल। अच्छा दादा काय बोलाल तुम्ही ह्या मैदानाबद्दल, काय बोलाल? या मैदानात आल्यानंतर आपण मल्हारने तो गुलाल घेतलास, मग फाटी कशी आणि कसं काय नियोजन उत्तम शेठ दादांच्या मैदानाचं होतं? चांगलं नियोजन होतं आणि चांगली बक्षिसं पण ठेवलेली आहेत। स्वर्गवासी अरुण शेटगवली यांच्या स्मरणार्थ जे मैदान ठेवलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आमच्याच पूर्ण टीमकडून। दादा येणाऱ्या कालाचं आता मल्हारचं पहिलाच मैदान, येणाऱ्या काळाचं मल्हारचं नियोजन कसं काय असणार? आणि 22 तारखेचा जो आपला मैदान होणार आहे 3 फेऱ्यामध्ये, या फेऱ्यामध्ये सुंदर आणि मल्हारचं काही नियोजन केलेलं आहे का तुम्ही? अजून काय आमचं ठरलं नाही, शेठ बोलतील त्या पद्धतीने आम्ही चालू। दादा आपल्याला जर 3 फेऱ्याचं मैदान असेल तर घाटावरती जावं लागतं, पण आता आपलं इथेच मैदान आहे, तर काय म्हणाल तुमची उपस्थिती असेल का? किंवा 3 फेऱ्यामध्ये आपल्या दोन्ही नंदीपैकी कोणता नंदी पळेल का? आता बघू, आता आम्ही बसल्यावर ठरवू आम्ही कसं काय करायचं, नियोजन कसं करायचं आम्ही सांगू तुम्हाला। दादा बाईटमध्ये तुम्ही पहिल्यांदा आले, याच्यापूर्वी बाईट तुम्ही दिली नाही, काय बोलावं काय नाही तुम्हाला प्रश्नच पडला असेल, पण कसं वाटते समोर उभं राहून जेव्हा आपला नंदी काम करतो, जेव्हा आपलं नाव पुढे येतो आणि आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचतो या व्हिडिओ मार्फत, काय बोलाल?
नाही, खूप खूप छान वाटतं. तुम्ही याच्या आधी कधी मुलाखती बघितली असेल, पाहिलं असेल कोणता नंदी, कोणता मालकाचा नंदी जेव्हा पुढे जातो तेव्हा हा एक नंदी बघा ना, एक नंदी जेव्हा आपल्या दावणीला येतं एक लक्ष्मीच येतं आणि तो आपला नाव एवढा उंचावरती, जेवढा आपला बिझनेस असतो त्या बिझनेसमध्ये आपल्या जिल्ह्यापुरता नाव होतो, पण हा पूर्ण महाराष्ट्रभर करतो. सुंदरने अख्ख्या महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे माझं. आणि आज तुमच्या दावणीला येऊन सुद्धा. आणि मल्हारकडनं काय अपेक्षा असेल? मल्हार बी खूप याच्यासारखंच नाव करणार पूर्ण महाराष्ट्रात. दादा काय वाटतं येणारा काल जसा सुंदरनी गाजवलं मुंबई येऊन, तसा मल्हार त्या लेवलचा, कारण का मल्हारची कारकिर्दी आताच तुम्ही सांगितले की 54 मैदानाच्या गुलालाचा मानकरी, 54 मैदान 1 नंबरचा मानकरी येतो. 1 नंबरचा 1 मानकरी. नंबरचा 54 मैदान 1 नंबर केले सलग. मग दादा एवढी मोठी खरेदी केली आणि आता मुंबई बिनजोडला आलाय, मग मुंबईच्या पण 3 फेऱ्यामध्ये उतरावे अशी आमची सुद्धा इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? अजून काय ठरलेलं ना आमचं, जेव्हा संध्याकाळी आज होणार. चल बोल ना. नक्कीच मित्रांनो, आपल्याला चांगली एक बिनजोड मुंबईमध्ये बिनजोडचा आणि 3 फेऱ्याच्या मैदानात सुद्धा हे दोन्ही नंदी पलताना दिसेल. आणि दादा सर्वप्रथम तुम्ही ह्या कॅमेरा मार्फत येऊन आम्हाला मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण आम्हाला पण वाटत नव्हतं की तुम्ही द्याल, काय बोलाल काय नाही. तुमचे पण मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.